नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहता आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची मित्रांनो जाहिरात असणारे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून सशस्त्र सीमा बल यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते विद्यार्थी असणार आहेत यासाठी अर्ज करू शकतात, त्याचबरोबर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, सर्व डिटेल माहिती तुम्हाला पीडीएफमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी तुम्हाला डेली रोज एका नवीन जॉबची अपडेट देण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये मित्रांनो टोटल जे पदे असणार आहेत 827 हे टोटल पदे असणार आहेत. मात्र यातल्या बऱ्याचशा पदांसाठी तुम्हाला अनुभव लागणार आहे. पण मी तुम्हाला आज असे पद सांगणार आहे, त्या पदांसाठी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला अनुभव नसणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही टोटल 11 पदे यामध्ये वेगवेगळे असणार आहेत. त्याचबरोबर टोटल पदांची संख्या 827 त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. आणि सर्वात जास्त ज्या पदासाठी संख्या असणार आहे ते असणार आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर. 553 टोटल पदे या पोस्टसाठी असणार आहेत. म्हणजे ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 244, ईडब्ल्यूएससाठी 45 जागा, ओबीसीसाठी 145 जागा, एससीसाठी 81 जागा, एसटीसाठी 38 जागा, अशा टोटल 553 जागा तुम्हाला यामध्ये असणार आहे. आज आपण याच पदाबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या इतर पदांबाबत सुद्धा सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तिथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल. तर यासाठी मित्रांनो पगार असणार आहे तुम्हाला 21,000 पासून 69,100 इतकी सॅलरी असणार आहे. मित्रांनो सॅलरी ही चांगल्या लेव्हलची असणार आहे. त्याचबरोबर इतर तुम्हाला भत्ते, इतर अलाउन्स सुद्धा दिले जाणार आहेत. म्हणजे सॅलरी हाय स्केलची यामध्ये दिली जाणार आहे. त्याचमुळे या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर कॉन्स्टेबल ड्रायव्हर ओन्ली मेल मेल कॅन्डिडेटसाठी असणार आहे. एज लिमिट बघा कमीत कमी 18, जास्तीत जास्त 27 वर्ष हे एज लिमिट तुम्हाला इथे लागणार आहे. क्वालिफिकेशन बघा 10th पास असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर हेवी व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे गरजेचेच असणार आहे. म्हणजे ह्या फक्त 2च क्रायटेरियामध्ये असणार आहेत. 10वी पास आणि ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट असणार मित्रांनो ही ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगतो. त्यानंतर आता एज रिलॅक्सेशन वयामध्ये सूट काय असणार आहे ते बघूया. एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी 5 वर्षाची वयामध्ये सूट असणार आहे. ओबीसीसाठी 3 वर्षाची, त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमसाठी 3 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया या पदांसाठी तुमचं निवड कशाप्रकारे असणार आहे, तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते बघूया. ही असणार आहे मित्रांनो अर्जाची ऑफिशियल वेबसाईट. त्याचबरोबर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे किंवा ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेसमध्ये मित्रांनो टोटल तुम्हाला 4 फेज असणार आहे. पहिल्या स्टेजमध्ये तुमची फिजिकल एफिकसी टेस्ट असणार आहे. त्याचबरोबर दुसरी जी स्टेज असणार आहे त्यामध्ये तुमची रिटन एक्झाम असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि स्किल टेस्ट असणार आहे. आणि चौथ्या स्टेजमध्ये तुमचे असणार आहे मेडिकल एक्झामिनेशन. या 4 फेज नंतर तुमचं फायनल सिलेक्शन यामध्ये असणार आहे. मित्रांनो यामध्ये सॅलरी हाय स्केलची असणार आहे. त्याचबरोबर परमनंट स्वरूपीची ही नोकरी असणार आहे. त्यामुळे यामध्ये सिलेक्शन प्रोसेस थोडी टफ असणार आहे. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेसबद्दल सविस्तर क्रायटेरिया जो असणार आहे तो त्यांनी या पीडीएफमध्ये मेन्शन केलेला आहे. त्यानंतर बघूया या पदांसाठी अर्ज कुठे करायचा. अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जासाठी तुम्हाला ₹100 फी भरायची आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरी, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी ₹100 ॲप्लिकेशनची फी असणार आहे. त्याचबरोबर एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमॅन आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नसणार आहे. त्यानंतर ही असणारी अर्जाची ऑफिशियल वेबसाईट. याच वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो याच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे 21 मार्च 2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 20 एप्रिल 2026. या तारखेच्या आत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन यासाठी करू शकता. याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या दोन्ही डेट तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.